नमस्कार, आपण पाहतात युगांधर महाराष्ट्र न्यूज. पाहुयाचे काय ठळक घडामोडी. बातमी आंबिवलीतून आहे. आंबिवली लहुजी नगरमध्ये सांडपाण्याचा मोठा प्रश्न, प्रशासन उदासीन. आंबिवली लहुजी नगरमधील नागरिक रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. आंबिवली स्थानकाला लागून असलेल्या लहुजी नगरमधील नागरिक मूलभूत सुविधांपासून वंचित आहेत. सांडपाण्याच्या निकृष्ट व्यवस्थेमुळे रहिवाशांना मोठ्या त्रासाला सामोरे जावं लागत असल्याने रेल्वेच्या नवीन रुळाच्या कामामुळे येथे असलेली गटारे बुजण्यात आली. मात्र पर्यायी व्यवस्थेने केलेले संपूर्ण सांडपाणी घरात शिरत आहे. परिसरात अस्वच्छतेमुळे डेंग्यू, मलेरियासारख्या साथीच्या रोगांचा धोका वाढला आहे. प्रशासनाने वारंवार निवेदन देऊनही कोणतीही ठोस उपाययोजना करण्यात आलेली नाही. स्थानिक समाजसेविका संध्या साठे यांनी याविषयी प्रश्नासमोर मांडला असून तरी दुर्लक्ष करण्यात आहे. गेल्या 3 महिन्यापासून हा प्रश्न गंभीर होत असून त्रस्त झालेल्या महिलांनी संतप्त होत रस्ता रोको आंदोलन केले. रहिवाशांनी प्रशासनाकडे त्वरित उपाययोजना करण्याची मागणी करत आंदोलन करण्यात आले आहे. मी काय करायचं, त्यांनी आंदोलन केलंय. माझं नाव संध्या साठे. मी लहुजी नगर येथे राहते. 3 महिन्यापासून रेल्वेचं 3री लाईन कसारा मार्ग चालू झाल्यापासून आमचे सांडपाण्याची लाईन बंद केलेले. आम्ही वारंवार KDMC मध्ये जातोय, महानगरपालिकेत आयुक्त मॅडमला भेटायला गेलोत आम्ही भरपूर वेळा, पण कोणी आमचं काही दखल घेत नाही. आम्ही पत्रव्यवहार केला, आम्ही स्वतः जाऊन चर्चा केली, आमचं व्हिडिओ फोटो सर्व त्यांना दाखवलंय, तरी पण कोणी काही दखल देत नाही. त्यांचं फक्त एकच म्हणणं आहे की जागा आता अदानीची आहे, अदानीने घेतलेली आहे, अदानीची NOC लागन, कंपनीची NOC लागन. तुम्ही KDMCचं काम करता का? अदानीचे वकील बनलेले आहेत तुम्ही. अदानीचं म्हणणं आमच्या समोर मांडायला यायला अदानीने काहीतरी दिलेलंच असेल, त्याशिवाय तर कोण येत नाही. आमचे लहान मुलं आज आजारी पडतात. एवढं छोटं 3 महिन्याचं बाळ आहे, त्याला मलेरिया झालाय मच्छरमुळं. तुम्ही येऊन एकदा आमची अवस्था बघा. आम्हाला असं बरं वाटतंय का? उन्हात एवढं भर उन्हात एवढं उभा राहायला बरं वाटतंय का? आम्हाला काही कामधंदे नाहीत. आम्ही जेव्हा बाहेर पडतो तेव्हा आमचं पोट भरतं, तेव्हा आमची चूल पेटते, तरी पण आज आम्ही इथं उभा राहिलो. काहीतरी आमची मजबुरी असेल ना. तुम्हाला 1 दिवस घाणीत राहायला सांगितलं तर तुम्ही लोक राहू शकत नाही. आम्ही आज 3 महिने झालं हे सहन करतोय. आळ्या जेवताना अशा टाटा समोर आळ्या येतात, त्या आळ्या बाजूला करून आम्ही जेवण करतोय. सकाळी उठल्यावर पहिला आळ्या बाजूला करतोय, तेव्हा आमचं रोजचं काम चालू होतंय. आणि शौचालय तर नाहीच नाही, त्यासाठी पण वारंवार आम्ही KDMC ला जातोय. सरकारचं म्हणणं आहे ना, लेडीज म्हणजे लाडक्या बहिणी रस्त्यावर उघड्यावर टॉयलेटला बसतात. भावांची लाज तेव्हा कुठे गेली? तेव्हा भावांना लाज वाटत नाहीये का? वारंवार आम्ही गेलेलो आहेत, आम्हाला शौचालय बांधून. आणि काय अशी मोठी मागणी आमची? मूलभूत सुविधाचा हक्क आम्हाला बाबासाहेबांनी दिलेला आहे. अनधिकृत जागा असो किंवा काही असो, तुम्हाला मूलभूत सुविधा देणं हे अनिवार्य आहे. त्यामुळं आमचं दोन मागण्या मेन हे आहेत. आमच्या 3 महिन्यापासून सांडपाण्याच्या गटरी बंद केल्यात, त्या गटरी तुम्ही आम्हाला खोलून द्या, ते पण आजच्या आज. कारण 3 महिने झालं एवढं रोगराईचं प्रशासन तिथं उभा झालंय. लहान मुलं आमचे, आज पण 3 महिन्याचा मुलगा हॉस्पिटलला ऍडमिट आहे, त्याला मलेरिया झालाय. जे आमच्या वृद्ध महिला आहेत, जे पुरुष आहेत वृद्ध, त्यांना पण डेंग्यू मलेरिया झालाय. त्यामुळे ते येऊन त्वरित काय आहे ते आमचं निवारण करून द्या आणि आम्हाला शौचालय उभा करून द्या. आणि 2 लोक मेले.